नमस्कार मंडळी, आजचा ब्लॉग आपण एक अशा पद्धतीनं शूट केला होता जो आम्ही मागील महिन्यात तिरुपतीला गेलो होतो सहकुटुंब. आमचे बाकीचे मित्रमंडळी, आमच्या जवळचे आप्तेष्ट जेवढे सगळे होते ते आम्ही सगळीजण तिरुपतीसाठी गेलो होतो आणि त्यानिमित्त आम्ही हा ब्लॉग तयार केला होता. आता हे तुम्ही पाहू शकता आम्ही किती जण होतो. हे आम्ही सगळीजण आहे, आमच्या घरातील सगळी, हे आमचे सगळे मित्रमंडळी, हे आमचे अशोक मामा, संभाव मामा, हे आमचे संदीप दा, त्यांची फॅमिली, हे त्यांच्या ह्याच्यातली सगळी, हा चेतन अप्पा, आमच्या घरातील जेवढे काही होते ते सगळीजण आम्ही आमच्या मुलाच्या जावळसाठी गेलो होतो. ट्रेनमध्ये दुपारी जेवणाचा आस्वाद हा आमचा घरगुती पद्धतीनं होता. हे अशा पद्धतीनं आम्ही जेवणाचं नियोजन घरातनं बांधून घेतलं होतं आणि ट्रेनच्या बोगीमध्ये बसून आम्ही सगळीजण असं जेवणाचा आनंद आस्वाद घेत होतो. आणि सगळेजण सहभोजन करायला लागले. वांग्याची भाजी इतकी उत्कृष्ट झाल्या, रेस्टॉरंट पेक्षाही छान, अशी अतिशय चविष्ट. वांगी खातो मित्रमंडळी, तिरुपती बालाजीला सर्व चालत आहोत. स्नेहभोजनात जेवणाचा आनंद उत्कृष्टपणे पद्धतीने घेतलेला आहे. त्या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की आंबील, नाचण्याची आंबील, आणि आज सहज इथे फिरत आलो म्हणून बरं, नाही तर मला तू वांग्याच्या भाजीपासून वंचित राहू मिळाली. आणि अशा पद्धतीनं आम्ही मौज मजा करत तिरुपतीच्या दिशेने निघालो होतो. हे आमचं कंपार्टमेंट होतं AC मधील, जे आम्ही बुकिंग केलं होतं. ते आमच्यासाठी AC कंपार्टमेंट आम्ही बुकिंग केलं होतं आणि स्लीपर कोचमधील पण काही सीट्स अवेलेबल होत्या, त्यामुळे तिकडं पण काही होती. हा बघा आमचा सक्षम, त्याची शेंडी बघा केवढी वाढली. ती कापण्यासाठीच आम्ही तिकडं चाललेलो. हे हुबळीचं स्टेशन आहे, जे रात्री आम्हाला 7 वाजता मिळालं होतं. दुपारीच आम्ही जे काय खाल्लं होतं त्यातीलच जे उरलं तेच आम्ही परत रात्रीचं परत सगळेजण खाल्लो. विश्रांती घेऊन परत सकाळी आम्ही मग आमच्या दिशेनं निघालो. सूर्य कसा उगवला होता बघा, एक नंबर दृश्य. आणि मग तिरुपतीच्या अलीकडचं रेनीगुंटा म्हणून जे स्टेशन होतं तिथं गाडी थोडा वेळ थांबली होती. AC एवढा होता त्यामुळं आमच्या मिसेस बघा अंगावर गोधडी घेऊन पूर्ण बसलेल्या, आणि हे आमचे चिरंजीव नुकतेच उठलेले त्यावेळेला हाय सगळ्यांना, हाय हॅलो. पूर्ण बोगीमध्ये सगळा दंगा, पूर्ण त्याच्याकडेच सगळी लोक बघत होती. आणि आम्ही तिरुपतीमध्ये पोचलो. हा तिरुपतीचा डोंगर. त्यानंतर मग आम्ही खालील जे मंदिर्स होते ते आम्ही पहिला व्हिजिट केले. त्यातील हे एक मंदिर होतं. एक 4-5 नमुन्याचे मंदिर्स आहेत, त्यातील हे एक मंदिर होतं. उत्तम पद्धतीचं मंदिर, गोविंदा टेम्पल म्हणून होतं. त्यानंतर मग आम्ही प्राणी संग्रहालयाला गेलो. खास हा बिबट्या बघा कसा झोपला आहे निवांत. प्राणी संग्रहालय, तुम्ही तिरुपतीला कधीही गेला तर प्राणी संग्रहालयाला अवश्य भेट द्या. हा टायगर, वाघ, जरा तहान लागलीच होती कारण उन्हाचा तडाखा तिथं इतका एवढा होता. आणि हा व्हाईट टायगर, ह्यानं मात्र आम्हाला पोच एक नंबर दिली. अगदी जवळ आला होता, असा भारी दिसत होता ना. ते असं वजन त्याचं आणि त्यानंतर त्याचं जे चालणं एक नंबर वाटलं. कधीही तुम्ही तिरुपतीला आला, लहान मुलं जर तुमच्यासोबत असतील तर तुम्ही प्राणी संग्रहालयाला अवश्य भेट द्या, जेणेकरून लहान मुलांना जी प्राण्यांची आवड असते ती प्रत्यक्षात अनुभवता येईल. प्रत्यक्षात अनुभवता आल्यामुळे त्यांना एक इंटरेस्टिंग वाटतं. शैक्षणिक ह्याच्यात प्राणी त्यांना कधी बघायला मिळत नाहीत, पण आपण प्राणी संग्रहालयाला भेट अवश्य द्या. त्यानंतर आम्हाला दर्शन झालं ते हसवलाचं. हसवल
हे लहानपणीच्या आम्हाला आठवण आली, कारण का लहानपणी असताना अस्वल आपल्या अगदी गल्ली गल्लीत येत होतं. त्यामुळं अगदी कोणाच्या पण घरात येत होतं अस्वल. पण आता तशी बंदी आणली सरकारनं. आणि हे हरिण बघा, अगदी माणसाळलेलं हरिण होतं. त्यामुळं अगदी ते जवळ येत होतं, प्रत्येकांच्या जवळ येत होतं. सुंदर असा हरिण. आणि ह्याला तर तुम्ही सगळेजण ओळखत असाल, रानाची अगदी नासधूस करताना रानडुक्कर. आणि हा हत्ती. आणि हा आफ्रिकन हत्ती, ज्याचे दात बघा, दात किती मोठे आहेत. एकदम मोठा असा हत्ती होता. आणि ही जी मगर होती ना, ही मगर कमीत कमी 20 फुटाची मगर होती. एवढी लांब मगर होती. मग त्यानंतर आम्ही बाकीचे देवदर्शन होते ते सगळं केलं. आणि मग नाश्ता करण्यासाठी आम्ही गेलो. तिथं मग अगदी साऊथ इंडियन पद्धतीचा जो नाश्ता होता तो सगळा आम्ही तिथं ट्राय केला. इडली, उडीद वडा, रस्सम, चटणी, लाल चटणी. क्वालिटी असतं तिकडं, मस्त वाटतं. एक नंबर क्वालिटी. हे रस्सम भारी वाटतं, म्हणजे खायला छान वाटतं त्यांचं. हे प्रत्येक ठिकाणी त्यांचं वेगवेगळा नाश्ता असतो, पण आम्ही जिथं थांबलो होतो तिथं तर क्वालिटीच होतं. उपमा पण केला होता. प्रत्येक उपमामध्ये त्यांचं काजू असतं. काजूचं प्रमाण पण तिकडे छान असतं. त्याच्यावर थोडंसं तूप घालतात, थोडी चटणी. प्रत्येक उपमाबरोबर चटणी मात्र आवर्जून देतात. हे 2 नमुन्याच्या चटण्या असतात त्या देतात. आणि आमटी देतात. रस्सम असतं ते, पण आंबट असतं. ठीक आहे, हरकत नाही. आणि हा राईस तिकडचा. हे एकत्रित आम्ही सगळेजण नाश्ता वगैरे सकाळी केला. दुसऱ्या दिवशी 4 ते 5 प्लेट आम्ही घेतला होता. तिकडचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक नाश्त्यामध्ये तिने केळाची पानं वापरतात. मग आम्ही तिरुमला जो वर ठिकाण आहे तिकडं जायला निघालो. हा त्यांचा एंट्री पॉईंट. एंट्री पॉईंटमधून आत गेल्यानंतर आपल्या पूर्ण बॅगेज, लगेजची आणि गाडीची पूर्ण चेकिंग तिथं होते. पूर्ण म्हणजे पूर्ण चेकिंग तिथं केली जाते. सिक्युरिटी खूप आहे. हा जो रस्ता समोर दिसतोय हा चालत जाण्याचा आहे. चालत पण आपण जाऊ शकतो. 23 किलोमीटर वर आहे. आणि हा समोर जो अथांग असा डोंगर दिसतो तो तिरुमला. आणि हे तिरुपतीचं चेक पॉईंट. गाड्या बघू शकताय. आम्ही ज्या वेळेला गेलो होतो त्यावेळेला इतकी गर्दी नव्हती. मग आम्हाला गाडीतून उतरलं आणि बॅगेज वगैरे आम्ही सगळीजण एकत्रित घेऊन आम्ही आमच्या चेकिंग पॉईंटला गेलो. कारण तिथं सगळ्या बॅगेज वगैरे, त्यात आमची किटली सापडली. त्यासाठी मी ते सबमिट करायला गेलो. तिथं आत गेल्यानंतर हा एक शूट रेकॉर्ड केला. तर हे लोकांचं बघा किती जणांचं काय 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 ठेवलं होतं. आणि हा तिरुमलाचा डोंगर, अथांग असा डोंगर. आणि हे शेवटचं पॉईंट. लोक खालून वरपर्यंत चालत जातात. 22 ते 25 किलोमीटरचा घाट आहे. आम्ही घाटातनं निघालो. हे पूर्ण असं जंगल एरिया आहे. पूर्ण जंगल एरिया. एक नंबर क्वालिटी असते. त्यानंतर मग आम्ही 22 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही पोचलो वर. हे तिरुपतीचं मेन स्थान. तेथील अन्नप्रसादम जे असतं तिथं आम्ही आवर्जून भेट देतो. कारण आम्हाला तिथलं जेवण जे असतं ते एक नंबर वाटतं. हे तिरुपतीचं मेन देवस्थान, मेन शिखर. दुसऱ्या दिवशी मग आम्ही संध्याकाळी आमचं दर्शन वगैरे झालं सगळं पूर्ण. केस वगैरे कटिंग झालं. जावळचा पूर्ण कार्यक्रम झाला. संध्याकाळी जेवण्यासाठी आम्ही गेलो.
स्ट्रीट फूड तिथलं ट्राय करण्यासाठी. एक गोबी मंचुरियन घेतलं होतं. हा आमचा कार्यकर्ता बघा कसा दिसतोय. ही आमची कन्या ओजस्वी. त्याला राईस पाहिला होता त्यामुळे राईस घेतला. आणि दुसऱ्या दिवशी मग परत आम्ही तेथील वरचे जे पॉईंट होते 4-5 नमुन्याचे ते सगळीजण आम्ही एक गाडी बुक केली आणि तिथून आम्ही पूर्ण बघण्यासाठी गेलो. सगळीजण चक्की वगैरे केली आम्ही आणि वर गेलो. वर तर सगळा असा जंगल एरिया आहे. एक नंबर वाटतो. गार पूर्ण वातावरण सगळं गार असतं. असं खतरनाक असं डोंगर. पहिला पॉईंट आमचा हा त्यांचं जे पद्य बालाजीचे जे पद्य पाय तिथं आम्ही गेलो होतो. छान असं वाटलं. तिथं आम्हाला ही अशी खारुताई गाठ पडली. अगदी मोठी अशी खारुताई होती. त्यानंतर आम्ही दुसऱ्या पॉईंटला गेलो. रॉक गार्डन म्हणून होतं तिकडं. आमचे अशोक मामा हा आमचा चिरंजीव त्यांच्याशिवाय हालतच नव्हता. आमची ट्रिप ही खरी त्यांच्यामुळे यशस्वी झाली. इथं सगळे असे गार्डन आहेत जिथं रॉक्स हे दगड हे पूर्णपणे तिथं आहेत. पूर्ण असं दगडामध्ये जे शिल्प असतं ते तिथं त्यांनी नैसर्गिकरित्या तयार झालेलं आहे. बऱ्याचशा अशा गोष्टी तिथं होत्या. काही छोटी मोठी मंदिरं होती. हे एक महादेवाचं मंदिर होतं जिथं पिंड होती. ते पण आम्ही तिथं जाऊन दर्शन घेतलं. काही ठिकाणी छाछ म्हणजे ताक मिळतं मट्ट्यातील, म्हणजे आपलं मटका असतो त्यामध्ये, ते पण आम्ही ट्राय केला. हे असे तिथे स्ट्रीट शॉपिंग खूप प्रमाणात असतात. हे महात्मा गांधींची भूमिका करत पूर्ण अशा उन्हातान्हात बसत होते. त्यांचं खूप मला वाईट वाटलं. लोक 1-2 रुपये 5 रुपये 10 रुपये एवढंच देत होते. पण वाईट वाटलं खूप. आम्ही त्यांना मदत केली. मग त्यानंतर आम्ही नेक्स्ट पॉईंट होता तिथं पण आम्हाला ही अशी खारुताई गाठ पडली. किती मोठी असते बघा खारुताई. एवढी मोठी असते ना. आपल्याकडील खारुताई आणि ती खारुताई जमीन आसमानचा फरक आहे. त्यानंतर आमचे मावस भाऊ त्यांचा पण चिरंजीव त्याचं पण जावळ काढायचं होतं. आम्ही सगळी एकत्रित गेलो होतो. हा जो समोर दिसतोय तो विशाल. मग हे पाप विनाशक नावाचं एक हे होतं. तिथं गेलो आम्ही. पूर्ण पाणी आपल्या डोक्यावर गेल्यानंतर पाप विनाश होतो असं तिथलं एक दंतकथा आहे. हे बघा आमचा सक्षम कसं करतोय. पाण्यात खेळायची त्याला खूप हौस. हे बघा प्रत्येक वेळेला पाण्यात नुसतं पाण्यात खेळतो. कायम त्या अशोक मामांच्या खांद्यावरच असतो. एवढा आम्ही प्रवास केला. सगळा प्रवास त्यांच्यासोबतच होता. दर्शन वगैरे सगळं घेऊन आम्ही पूर्ण आणि हाय असं घाटातून परत निघालो. दुपारची वेळ होती 3-3:30 वाजता. मग आम्ही गेलो जेवायला अन्नप्रसादमला. त्याला खांद्यावर घेतलेलं मी. खांद्यावर बसतोय कुठं बाबा येऊ खरं. हे आतमध्ये भित्तीचित्र त्यांचं होतं एक नंबर क्वालिटीचं. आणि तिथून मग आम्ही अन्नप्रसादम जे खूप मोठा आहे तिकडे गेलो. ह्याला आमच्या सक्षमला जरा पण हात लावलेला वगैरे चालत नाही. मी एकटा चालणार. पूर्ण बघा सगळी पुढे चालल्यात पण तरी पण हा मागच आहे. बघा कसं जातोय. हे बघा
त्याला पण आम्ही अन्नप्रसादम मध्ये घेऊन गेलो होतो. जी पूर्ण रांग होती ती पूर्ण चालत आला तो. हे असं अन्नप्रसादम तिरुपतीचं खूप मोठं आहे, खूप म्हणजे खूप. केळीच्या पानामध्ये तिने पूर्ण अन्न जे आपलं जेवण असतं ते सर्व करतात. तिथे एक कार्यक्रम होता, वाद्य, तेथील लोक जे होते ते सगळी जात होते. आवडलं ते, छान वाटलं जरा, मस्तच होतं ते. तिथून मग आम्ही आमच्या बारक्याला खरेदीसाठी घेऊन गेलो. थोडं त्याला लुंगी, ड्रेस हे सगळं आम्ही घेतलं. हा आमचा मित्र मामा झाला होता, कारण त्यानंच ते केसाचं मुंडन केलं. तिथं भजनाचा कार्यक्रम चालू होता. ती दोघं पण तल्लीन होते त्यामध्ये. त्यानंतर हा लुंगी आणि तेथील जे काय पेशा आहे तो सगळा आम्ही पोशाख तयार केला. पण हा बाबा काय ऐकत नाही. हे बघा कसा पळतोय, नुसतं पळतोय. सगळ्यांना आजा आजा. हे आम्ही सगळी मेंबर जेवढी गेलो होतो ते आम्ही सगळीजण. हे तेथील हनुमान मंदिर आणि समोर जे शिखर दिसतंय ते तिरुपती बालाजी. ह्याच्या मागं खूप कसरत करावी लागते तिच्या आईला. प्रत्येक वेळेला खाण्यासाठी कसरत ही करावीच लागते. वरचं सगळं दर्शन वगैरे घेऊन आम्ही मग खालच्या प्रवासाला निघालो. परत तिरुपतीच्या मार्गे आम्ही निघालो. हा समोर जो व्ह्यू दिसतोय हा तिरुपतीचा पूर्ण डोंगर. रूममध्ये गेल्यानंतर मग मामा भाचींची मस्तीगिरी चालू झाली. ते आमचं काही झोपत नव्हतं रात्रीचं. मग याला पूर्ण कुकुरू करायचं आणि खेळत बसायचं. ही अशी दोघांची थोडीफार मस्ती चालू होती, कारण हा रात्रभर झोपणारच नाही आणि याला नुसतं खेळायलाच पाहिजे. त्यामुळं दोघंही खेळत होते, बाकीची सगळी झोपली होती. असा हा तिरुपतीमधील आमचा प्रवास एक अविस्मरणीय छान असा गेला. परत दुसऱ्या दिवशी आम्ही नाश्त्याला गेलो. हा अशा पद्धतीनं साऊथ इंडियन नाश्ता पूर्ण पोर्शनमध्ये जो होता तो सर्व आम्ही ट्राय करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये शिरा, उपमा, मेदूवडा, इडली, 2 रस्सम होते. नाश्ता पूर्ण करून आम्ही तेथील पद्मावती टेम्पल जे आहे त्याचं दर्शन घेतलं आणि आमची संध्याकाळी लगेच ट्रेन होती. आमचे संभावमा सोड्याचा आनंद घेताना आणि बाकीचे सगळे जेवण करत होते. आमचे चिरंजीव तिरुपतीचं दर्शन पूर्ण होऊन आम्ही आमच्या कोल्हापूरच्या दिशेने निघालो. कोल्हापुरात 4-4:30 वाजता पोहोचून सर्वप्रथम आम्ही आई अंबाबाईचं दर्शन घेतलं. कारण तिरुपतीतून जाऊन आल्यानंतर पहिल्यांदा कोल्हापुरात आई अंबाबाईचं दर्शन घ्यावं लागतं. त्यासाठी आम्ही अंबाबाईच्या दर्शनाला गेलो आणि अशा पद्धतीनं आमचा तिरुपतीचा प्रवास संपन्न झाला.